शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं आज सकाळी अपघाती निधन झालं। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मेटे यांच्या गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि मेटे यांची गाडी पुढे असणाऱ्या वाहनाला धडकली। या अपघातात गंभीर जखमी झालेले मेटे यांना कामोठे इथल्या MGM रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। या अपघातात विनायक मेटे यांच्या सोबत असणाऱ्या पोलीस गंभीर जखमी झाला आहे। विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे। विनायक मेटे यांचं अपघाती निधन ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे। यांचं अपघाती निधन ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। मला याचं दुःख आहे की त्यांच्या तरुण वयात त्यांची तब्येत चांगली होती, माझे जवळचे मित्र होते। विशेष रूपाने महाराष्ट्रामध्ये विकास कामामध्ये त्यांनी नेहमी भाग घेतलेला आहे। त्यांचं अपघाती निधन हे महाराष्ट्राचे नुकसान आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही मेटे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। मेटे यांचं सामाजिक कार्य तसंच उपेक्षित समाज घटकांच्या विकासात मोठं योगदान असल्याचं राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे। मेटे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारा नेता। अनेक आंदोलनं त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, आरक्षण मिळवण्यासाठी केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे देखील ते अध्यक्ष होते। सातत्याने त्यांची तळमळ जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तेव्हा जाणवली आणि त्यांचा एकच ध्यास होता की आता तुम्ही दोघंही आहात, देवेंद्रजी आणि तुम्ही, आता मराठा समाजाला न्याय मिळेल, एक विश्वास होता त्यांच्या मनावर। इथे आल्यानंतर साधारण हेड इंजुरीमुळे त्यांचा मृत्यू झाला असं एक प्राथमिक कारण सांगितलं जातं, पण आता CM साहेबांनी या संपूर्ण प्रकरणाची नीट चौकशी व्हावी अशा प्रकारचे निर्देश देखील दिले आहेत। खरं तर मेटे साहेब हे एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं। अतिशय गरिबीतनं वर येऊन स्वतःच्या भरोशावर उभं राहिलेलं हे नेतृत्व होतं आणि अगदी सुरुवातीपासून मराठा आरक्षणाचा लढा हा ज्या प्रकारे मेटे साहेबांनी त्या ठिकाणी लढला आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा केला, आज त्यांचं जे काही दुःखद निधन झालं आहे अतिशय अपरिमित अशा प्रकारची आणि कधी न भरून निघणारी अशा प्रकारची क्षती आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदींनी दुःख व्यक्त केलं आहे। समाजाच्याकरता अनेक वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने मोठ्या प्रमाणावर झाली, परंतु शेवटपर्यंत विनायकराव मेटे हे ह्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशाच प्रकारची भूमिका ही त्यांनी शेवटपर्यंत ठेवली आणि ती निभावली देखील। मेटे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी वडाळा इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे।